फक्त एकच प्रश्न, तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करता, थोड्या वेळानं मोबाईल हातामध्ये घेता आणि स्क्रॉल करून पाहता किती व्ह्यूज आले. पण यूट्यूब तुम्हाला म्हणतं, अरे भाऊ थांबा जरा, यूट्यूब अल्गोरिदम आणखीन उठलाच नाहीये, त्याला उठू द्या. जर तुम्हीही हे एक्सपिरियन्स केला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला एक अशी सरळ पद्धत सांगणार आहे जी तुम्ही वापरली असताना तुमचा पहिला व्हिडिओ फक्त 24 तासात व्हायरल होईल. तुम्ही आहात तयार, आलात च्या घेऊन. मित्रांनो, आपण मेहनत खूप करतो. स्क्रिप्ट लिहायची 2 तास, शूटिंग करायची 3 तास, एडिटिंग करायची 4 तास, थंबनेल बनवायचं 1 तास, अपलोड करायचा अर्धा तास आणि व्ह्यूज 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असे आकडे मोजत राहणार. जणू काय त्या यूट्यूबवरती कर्फ्यू लागलाय. आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो की बहुतेक माझा व्हिडिओ यूट्यूब अल्गोरिदमनं ब्लॉक केलाय. पण खरं काय आहे, तुम्ही चुकत नाहीत, फक्त तुमची स्ट्रॅटर्जी चुकते. आज आपण फक्त तीच दुरुस्त करणार आहोत. सुरुवातीला एक गोष्ट, ट्रेंड पकडा. ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे काय, एक साधं उदाहरण देतो. लोक सध्या मोटिवेशनल शोधत असतील आणि तुम्ही जर भोपळ्याची भाजी कशी करावी हे सांगत असाल तर यूट्यूब म्हणेल, भाऊ हा आपल्यापासून हरवलेला कलाकार आहे. त्यामुळे ट्रेंडिंग टॉपिक्स पहा. यूट्यूब ट्रेंडिंग, शॉर्ट एक्सप्लोर, गुगल ॲड्स. आणि 1 मिनिट थांबा, तुम्ही शेवटचा ट्रेंडिंग विषय कधी पाहिला होता हे कमेंटमध्ये सांगा बरं. आता दुसरी गोष्ट, तुमचा हुक आणि थंबनेल. पहिल्या 10 सेकंदात तुमचा व्हिडिओ जिंकतो किंवा हारतो, म्हणून हुक असा द्या तुमचा दर्शक म्हणेल, हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहत नाही. उदाहरणामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. आता थंबनेल, ब्राईट कलर, जाड अक्षर, चेहऱ्यावरती इमोशन्स आणि ड्रामा. आणि हो, यूट्यूबला ड्रामा खूप आवडतो बरं. तुम्ही कोणत्या थंबनेलवरती क्लिक करता अगदी तसंच थंबनेल बनवा. माणूस फॅक्ट विसरू शकतो पण ड्रामा, कथा कधीच विसरत नाही. म्हणून तुमचा व्हिडिओ असा असला पाहिजे, प्रॉब्लेम, ट्विस्ट, सोल्युशन आणि टेक वे. उदाहरणामध्ये, मी 6 महिने वेपर्स खाल्ले पण माझे व्ह्यूज काही वाढलेच नाही, हे सांगून दर्शक हसतो आणि आपल्याशी कनेक्ट होतो. आणि मग सोल्युशन द्या, बट मी जेव्हा ही पद्धत वापरली तेव्हा माझे व्ह्यूज वाढले. ही अटेन्शन पकडायला फार उत्तम पद्धत आहे. आणि एडिटिंगचं एक सांगू, लोक म्हणतात माझा रॉ लुक चालेल का? नाही, यूट्यूब म्हणतो मला रॉ चालत नाही, मला पक्वान्न पाहिजे, पक्वान्न जसे तुम्हाला लागतात तसे. आता एडिटिंगमध्ये काय वापरायचं बघा, जम्प कट, क्लीन कॅप्शन, हलकं बॅकग्राऊंड म्युझिक आणि इमोजी पॉपअप्स. आता बस एवढ्यानंही व्हिडिओ जिवंत होतो. एसईओ बद्दल लोकाला काय वाटतं, टॅग टाकायला काय लागतं, काहीही टाकून देऊ ना. पण तसं जमत नाही. टायटल हा बाईट असतो म्हणजे मासेमारीचा आमिष असतो, डिस्क्रिप्शन हे खाद्य असतं आणि टॅग हा सुगंध असतो. यूट्यूब ही सगळी एलिमेंट्स सुंगतो आणि नंतर व्हिडिओ पुढे ढकलतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अपलोडिंग टाईम. संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये लोक फोनवर असतात आणि यूट्यूब अल्गोरिदम सुद्धा ॲक्टिव्ह असतो. जणू काय तो तुम्हाला बोलतो, आलो रे आलो, कोणाला व्हायरल करायचं लवकर सांगा. कमेंटमध्ये एंगेज करा. यानं यूट्यूबला कळतं व्हिडिओ जिवंत आहे आणि लोकांमध्ये चर्चा होते. चला आता थोडक्यात बघा. ट्रेंड पकडा, दमदार हुक, स्टोरी टेलिंग, स्मार्ट एडिटिंग, स्ट्रॉंग एसईओ आणि परफेक्ट अपलोड टाईम. आता एक जबर प्रश्न, आज तुम्ही या पद्धतीनं कोणता व्हिडिओ बनवणार आहात? लिंक कमेंटमध्ये टाका, मी स्वतः येऊन पाहणार आहे. आणि हो, तुमचा क्रिएटर मित्र म्हणेल माझे सुद्धा व्ह्यूज येत नाहीत, त्याला हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये अशा 5 ट्रिक्स सांगणार आहे जे मोठे यूट्यूबर्स कधीही सांगत नाहीत. चला तर मग भेटूयात पुढच्या धमाक्यात. धन्यवाद.